600 ग्राम पाणी आणि याच्यामध्ये आपण पावडर घेतलेली आहे 900 ग्राम। ओके, आता ऑइल आपण टाकूया। ॲक्च्युली याच्यामध्ये लम्स होते, आपण लम्स पूर्ण तोडून घेतलेले आहेत आणि ही 1 किलोमध्ये तुमची 1.5 किलो पावडर झाली तयार। म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर अँड ऑइलचा आपण इंग्रेडियंट्स मिक्स केल्याने। ठीक आहे, अजून मला करायच्यात पण मी पूर्ण व्हिडिओ ॲड नाही करत, आय एम सो सॉरी, व्हिडिओ लॉंग होईल आपला। आणि स्ट्रक्चर एकदम स्मूथ झालेलं आहे। थोडा टाइम ह्याला रेस्ट देतो कारण ह्याच्यामध्ये एअर्स पास व्हायला पाहिजे। डायरेक्ट आपण बेक नाही करणार, ॲटलिस्ट 10 to 15 मिनिटच्या नंतरला बेक करू। हे 2 डबे तयार झाले। 1.5 किलोची इथे पावडर आहे आणि 1.5 किलोची, ते मिक्सचर आपले रेडी आहे। तर हे थोडा टाइम रेस्ट दिले। खालचा ॲक्च्युली रेस्ट झालेला 10 मिनिट्स, आता वरचा बाकी आहे। एअर पास झाले नंतरला आपण बेक करूया। ओके, हा ओव्हन तुम्हाला सर्वांना माहितीच असेल ॲक्च्युली याच्यामध्ये सिस्टम कशी आहे आणि कशा प्रकारे। जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगा। अँड थँक्यू सो मच, ॲक्च्युली ते माझे स्टुडंट आहेत त्यांच्याकडे। तर पूर्ण आपण आज स्पंज बेक करून घेऊया। त्याच्यामध्ये मी लो टेम्परेचरवरती बेक करतो आहे कारण की प्रथम पुढे जाऊन तुम्हाला माहितीच पडेल काय स्टोरी झाली आणि काय नाही। आणि हा जो आहे केक फर्स्ट स्टार्टिंगला आपला चुकून 200 टेम्परेचरवरती बेक झालेला आहे। हे बघा, त्याचा स्ट्रक्चर बघा, थोड्या प्रमाणात ओके होता पण वरून ब्लॅक कलर झाला। एनिवे, मग नंतरला मी त्याचं टेम्परेचर लो केलेलं आहे आणि आय एम सो सॉरी, या रात्रीचे टाईम झालेलाच होता। तुम्ही बघू शकता लाईट चालू होती पॅसेजमधली। आणि बघा, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे बघा, आता हा जो आहे ना, इथे स्पंज आपण बेक करायला ठेवून दिला तिथे आणि आपण निघालो आपल्या घरी। पण चुकीन तो स्पंज जो असतो तो ओव्हर बेक होतो आणि परत मी पुन्हा येतो आणि आपला नेक्स्ट प्रोसिजर करतो। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तो स्ट्रक्चर खूप छान। आणि हे माझ्या स्टुडंटनी बनवले, खूप छान मस्त। आणि हा बघा स्ट्रक्चर कसा आला। आता अशा प्रकारे स्ट्रक्चर आणि अशा प्रकारे आपली बेकिंग तयार होते। 1 by 1 पूर्ण दिवस जातो, खरं बोलतोय तुम्हाला, स्पंज बेक करण्यामध्ये। फायनली हे स्पंज आपले तयार झाले। तुम्ही बघू शकता किती स्पंज आहेत, मी काउंट नाही केले पण मला माहिती आहेत किती आहेत। पण तुम्हाला किती माहिती असतील तर सांगा आणि कमेंट्समध्ये सांगा काय प्लॅन चालला असेल माझ्या डोक्यामध्ये। एनिवे, हे स्पंज बघू शकता की ओव्हर बेक झाले, मी तुम्हाला बोललो ना। हा बघा, सो सी यू नेक्स्ट ब्लॉग। हा ब्लॉग इथेच मी स्टॉप करतो, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।